4 मित्र सुट्टी घालवायला म्हणून हिल स्टेशनच्या दिशेने रवाना होतात. शहर मागे पडल्यावर मार्ग सुनसान होत जातो. आजूबाजूला जंगल आणि डोंगरदऱ्यांनी रस्ता वेढला जातो. असाच प्रवास करत असताना वाटेतच संध्याकाळ होते. सूर्य मावळतीला येतो, पण त्याची सफर जारी असते. आता विश्रांती करावी आणि रात्रीचा प्रवास नको म्हणून ते मित्र रात्रीच्या सोयीसाठी जागा शोधत असतात. पण त्या निर्मनुष्य जंगलातल्या रस्त्याने कोणताच रेस्ट हाऊस हॉटेल दिसत नसतं. गाडीत धिंगाणा चालू होता. मजा मस्ती आणि म्युझिक यामध्येच त्यांना वेळेचं भान राहिलं नाही. रात्र अजून गडद होत चालली होती. ते नक्की कुठे आहेत की रस्ता चुकले हेच त्यांना कळत नव्हतं. सर्वजण पहिल्यांदाच प्रवास करत असल्याने त्यांना काहीच अनुभव नव्हता. रस्ते ठिकाणे त्यांना काही माहीत नव्हतं. तरी गाडी भरधाव वेगाने रस्त्याने पळवत होते. आजूबाजूला दाट झाडी आणि काळोख होता. वारा सुसाट वाहत होता. असाच प्रवास करत असताना अचानक त्यातल्या एका मित्राला दुरून एक हवेली दिसली. त्या सुनसान रस्त्यावर रात्रीच्या अंधारात त्या हवेलीतून येणारा मंद प्रकाश याच्याकडे त्याचं लक्ष वेधत होता. 1 मिनिट थांब राकेश, ती बघ, आपल्याला जागा सापडली, चल गाडी वळव. सुजय जोशामध्ये सांगत होता. अरे पण आहे काय ते? हॉटेल की अजून काही? काही का असेना, आपल्याला रात्रीची सोय झाली बस. चला बघूयात. त्यापेक्षा आपण गाडीतच झोपलो तर? सौरभने आपली अक्कल पाझळली. एक काम कर, तू गाडीत झोप, आम्ही बघून येतो, राकेश बोलला. सर्वजण हसू लागले. काही नको, मी नाही एकटा राहणार. चला सोबतच जाऊ, सामान पण घ्या, परत यायला नको. ते मित्र आपली गाडी त्या हवेलीच्या दिशेने वळवतात. गाडी आता हवेलीच्या समोर येते. हवेलीच्या गेटवर साखळी बांधली होती. नुसती कडी होती. फार जुन्या काळातल्या हवेलीचं प्रवेशद्वार वाटत होतं. राकेश धीर करून गाडीतून खाली उतरतो. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात तो गेटजवळ जातो आणि मित्रांना अंगठा दाखवून इशारा करतो की त्या गेटला टाळं नाही आहे. तो लागलीच गेटच्या कडीवरची साखळी दूर करू लागतो आणि आपल्या मित्रांना हाक मारतो. तसे बाकीचे मित्र लागलीच गाडीतून उतरून त्याच्या मदतीला येतात. सुजय राकेशला साखळी काढण्यात मदत करत होता. रवी आणि सौरभ त्यांना पाहत होते. मला वाटतं ही एखादी भयानक हवेली असावी. बघा, मला तर बघूनच शहारा येतो, सौरभ घाबरत बोलला. तू गप रे, आधीपासूनच पनवती लावू नकोस. चला रे मित्रांनो, आपल्या बॅगा घ्या आणि टॉर्च आणा. राकेशने गेटची कडी उघडली आणि गेटचा दरवाजा ढकलला. सौरभने घाबरत विचारलं, आत जाणं गरजेचं आहे का? हो, आत कोणी ना कोणी असेलच. हवेलीत इतका प्रकाश आहे. फार जुनी हवेली वाटते. आपल्याला रात्रीपुरता तरी आसरा झाला तरी बस आहे, राकेश बोलला. ठीक आहे, आज सर्व मिळून जाऊ, बघू काय होतं. गाडीतलं आपलं सामान आणि बॅटरी घ्या. ते सर्व मित्र हवेलीच्या गेटमधून आत प्रवेश करतात. हवेलीच्या आसपास जुन्या ब्रिटिशांच्या काळातले रस्त्यावरचे लॅम्प मंद पेटत होते. त्या उजेडात हवेलीची भिंत भयान रूप धारण करून होती. राकेशने हवेलीवर बॅटरी मारली. ती खूप प्रशस्त होती आणि सुंदरही, पण त्याच्यावर धुळीची चादर होती. 2 मजला हवेलीची बनावट खूप जुनी होती, पण ती भग्न अवस्थेत होती. आता सर्व मित्र हवेलीच्या गेटमधून मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. दरवाजा आतून बंद होता. रवीने दरवाजावर थाप मारली. कोणी आहे का? काहीच उत्तर आले नाही. सर्वजण आळीपाळीने दरवाजा ठोकत आवाज देत होते, पण दरवाजा काही उघडत नव्हता. आत कोणी आहे की नाही यावर आता संशय येऊ लागला.
तसे राकेशने हिम्मत करून दरवाजावर खांदा मारून ढकलायला सुरुवात केली आणि काही वेळातच ताडकन तो दरवाजा उघडला. धाड करून आवाज झाला. आतल्या बाजूने कडी निखळून पडली होती. राकेश त्या धक्क्यासकट हवेलीच्या दरवाजातून आत पडला आणि अचानक समोरचं दृश्य पाहून तो भीतीने ओरडला. बाहेरचे बाकी तीनही मित्र लागलीच आत शिरले आणि राकेशकडे पाहू लागले. काय झालं रे? कोण आहे आत? राकेशने भीतीने थरथरत्या हाताने कोपऱ्यात इशारा केला. तिथे एक पुतळा होता, हुबेहूब माणसासारखा, राजेशाही पोशाखात, डोक्यावर पगडी, अंगात राजेशाही वस्त्र होती, गळ्यात माळा. पुतळा हुबेहूब जिवंत माणसासारखा होता. त्याचे डोळे अगदी जिवंत वाटत होते. त्याची उंची साधारण माणसापेक्षा जास्त, जवळपास 7 फूट असेल. असा भरदार देह अचानक समोर पाहून राकेशची बोबडीच वळाली. पण तो पुतळा असल्याची खातरजमा झाल्यावर सर्वांच्या जीवात जीव आला आणि सर्व एकमेकांची चेष्टा करत हसू लागले. सर्वजण त्या पुतळ्याला न्याहाळत होते. गोल गोल फिरून त्याची तारीफ करत होते. याला साफ करायची गरज आहे. आपण याला आपल्या सोबत नेऊ. रवी चेष्टा करू लागला. आधी स्वतःच्या राहण्याचा बघा, मग त्याला न्या. सुजयने रवीला फटकारले. तसे सर्व आता हवेलीच्या प्रशस्त वास्तूला पाहू लागले. आता सगळीकडे कंदिलाचे दिवे, मशाली आणि पेटत्या मेणबत्त्या होत्या. या प्रकाशाने हवेलीला सुंदर रूप दिलं होतं. हवेलीच्या मधोमध झुंबर होता, त्यातही दिवे होते. हे सर्व पाहिल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या जंगलात जिथे वीज पोहोचू शकत नाही तिथे एवढ्या मशाली, कंदिलं, मेणबत्त्या कोणी लावल्या असतील? आणि लावल्या तर लावल्या, मग इथे कोणी उपस्थित का नाही? सर्व गोंधळात पडले होते. ही भूताटकी तर नाही ना? सौरभला शंका आली. नको रे, यापेक्षा ना आपण गाडीतच झोपू. मला इथे काहीतरी गौडबंगाल दिसतंय, सौरभ म्हणाला. आधी जागा तर पाहून घेऊ, सुरक्षित असल्याची खात्री करू, मगच इथे मुक्काम करू. असं बोलत ते हवेली पाहू लागले. जुन्या काळातल्या वस्तू, भिंतींवर पेंटिंग्स, राजे महाराजांचे स्केच आणि हिंस्र प्राण्यांची मुंडकी लावली होती. कुऱ्हाड, पेटत्या मशालीही होत्या. ही हवेली राजे महाराजे काळापासूनची असावी असा अंदाज येत होता. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी नक्षीदार जिने होते. मध्ये हॉल होता. आतल्या बाजूला जेवणाची खोली होती. तसे इतरही कक्ष होते. एखाद्या राजवाड्यासारखं वैभव आणि भयाण शांतता होती. खूप खोल्या होत्या, पण रिकाम्या. आत शयनकक्षही होते. चला, आजच्या दिवसापुरती साफसफाई करू आणि इथेच रात्र काढू, रवी म्हणाला. आणि कोणी आलं तर? सौरभने परत विचारलं. आलं तर आलं, बघून घेता येईल. मला रात्रीचा प्रवास करणं योग्य वाटत नाही. मध्येच काही झालं तर मदत मिळणार नाही. त्यापेक्षा सकाळी निघू. सर्वांचं एकमत झालं. त्यांनी हवेलीत आपापलं सामान आणलं आणि ते हवेलीच्या बंद खोल्यांमध्ये जागा शोधत होते. सर्वांनी आपापली जागा निवडली. ते हवेलीत शोधाशोध करत होते की काही उपयोगी वस्तू सापडतात का ते. आणि हवेलीतल्या उपयोगी वस्तू त्यांनी एक एक करून जमा केल्या. तसा राकेशने जेवणाचा डबा, थोडेफार सामान आणले होते. ते घेऊन जवळच असलेल्या मंचासमोर खुर्च्या लावल्या. हवेलीत आल्यावर सर्वांनी जेवण चालू केले. या राहण्याच्या सोयीमुळे सर्वजण सुखावले होते. आता गप्पा गोष्टी चालू झाल्या. त्यांनी आपापली पोटं भरली. रात्रीचे 12:30 झाले होते. जेवणं उरकली होती. मित्र मजा मस्ती चेष्टा करत बसले होते. इतक्यात हवेलीच्या घड्याळाचे ठोके वाजले आणि त्याचा आवाज पूर्ण हवेलीत घुमू लागला. रात्रीचा 1 वाजला होता. रोमन घड्याळातून 13 ठोके पडले.
पाठगळ्यात पडलेल्या विचित्र 13 ठोक्यांचे सर्वांना अजब वाटले. पण त्यांची वाईट वेळ सुरू झाल्याचा तो संकेत होता. चला मग हवेलीत फेरफटका मारू, तेवढाच टाइमपास, मग झोपायला जाऊ. या हवेलीत काही खजाना सापडेल का ते पण बघू. सुजय हसू लागला. सर्वजण जिने चढून पहिल्या मजल्यावर पोहोचले. आत 4 खोल्या होत्या, मोठे शयन कक्ष, आणि आत सुद्धा कंदिलाचा प्रकाश होता. सर्वांना हेच कळत नव्हतं की हे कंदील, ह्या मशाली इथे आणल्या कोणी, इथे कोणीच का नाही. हे सर्वात मोठं गूढ होतं. सर्व पाहून झाल्यावर त्यांना समाधान वाटलं. खूप जुन्या काळातलं सामान होतं, धुळीने माखलेलं पण मौल्यवान. तसेच ते खाली आले. समोर मधोमध एक मोठा दरवाजा होता. त्यावर खूप नक्षीकाम केले होते. त्यावर कोळ्याची जाळीही होती. जणू तो दरवाजा खूप वर्ष कोणी उघडलाच नसावा. मित्रांनी त्या दरवाजाकडे पाहिले, पण त्यावरची धूळ आणि कोळ्याची जाळी बघून कोणी त्याला हात न लावण्याचा निर्णय घेतला. ते सर्वजण आपापल्या शयनकक्षात जाणारच होते. इतक्यात त्याच दरवाजाच्या आतून कोणीतरी चालत असल्याचा आवाज झाला. भरदार बुटांच्या पावलांचा आवाज. सर्वच जण घाबरले. सर्वांचे लक्ष आता त्या दरवाजावर होते. रवीने हिम्मत करून दरवाजासमोर उभं राहून आवाज दिला, कोण आहे? कोण आहे रे आत? तसं त्या पावलांचा आवाज थांबला. थोडा वेळ गेला. तसा राकेशने, थांबा मी बघतो, असं बोलत दरवाजासमोरची कोळ्यांची जाळी दूर करून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. राकेशने तो उघडला. आत गरम हवा होती, पण अंधारच होता. जा ती मशाल आण, राकेशने सुजयला सांगितले. सौरभनेही आपला टॉर्च ऑन केला. तेवढ्यात परत त्या बूट घालून चालण्याच्या आवाजाने सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. तसे ते धावत ओरडत बाहेर आले. आत कोणीतरी आहे. कोण आहे तिकडे? बाहेर या, आम्हाला बोलायचंय. कोण आहात तुम्ही? राकेशने मोठ्या आवाजात विचारलं, पण कोणताही प्रतिसाद आला नाही. शेवटी राकेशने परत आत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि सुजयही त्याच्या मागोमाग चालू लागला. आत बघतात तर काय, थोडं चालल्यावर एक जिना होता, पण तो जमिनीच्या आत जात होता आणि त्यातूनच हा चालण्याचा आवाज आला होता. कोण असेल तिकडे एवढ्या अंधारात? मग तो माणूस असेल की भूत, काही सांगता येत नव्हतं. पण जर माणूस असेल तर नक्की भेटलं पाहिजे. ते एक जुनं तळघर होतं. मुलं धीर करून त्या तळघरात उतरली, आत दाखल झाली. मशालीच्या प्रकाशात ते जिन्याची एक एक पायरी खाली उतरत होते. आता हे स्पष्ट झालं होतं की ते एक तळघर आहे आणि यात कोणी ना कोणीतरी नक्कीच आहे. सर्वजण एकत्र जमले. तळघरात अंधार होता. त्यांनी बॅटरी, टॉर्च, मशाली यांच्या सहाय्याने तात्पुरता प्रकाश केला होता. सर्वजण नजर आत फिरवत होते. एकमेकांना धीर देत ते त्या भयान तळघरात उतरत होते. ते पायरी उतरून आत आले. आत खूप सामान होतं. संदुका होत्या, धूळ होती, कोळीष्टकं होती. राकेश मशालीच्या प्रकाशात सर्व जागेचा वेध घेत होता. इतक्यात एका माणसाच्या हाडाचा सापळा दिसला, ज्यावर कोळ्याने घर केलं होतं. अचानक ते पाहून तो दचकलाच. आता त्याची भीती वाढत होती. त्याने सर्वांना तो मानवी कंकाल दाखवला. सर्वांच्या मनात एकच शंका येऊ लागली की आपण इथे येऊन मोठी चूक तर केली नाही ना. तेवढ्यात सुजयचं लक्ष एका पेटाऱ्यावर गेलं. ती मोठी पेटी होती आणि त्यावर एक जोड राजेशाही पादत्राणे होते. जणू कोणी मुद्दामून तसे ठेवले असावे. हे जुन्या काळातील बूट इथे कसे आले? असं म्हणत राकेशने मशाल रवीच्या हातात देत त्यांना हात लावायला गेला.
पण ते हलत नव्हते, जणू ते कोणी घालून पेटीवर उभा होता. राकेशने जोर लावला, पण ते जोड त्याला हलवताच येत नव्हते. मग अचानकच राकेशला जोराचा धक्का लागला आणि त्याने राकेश जोरात ढकलला गेला. राकेश घाबरला. अरे, कोणीतरी उभा आहे या पेटीवर. यात कोणीतरी उभा आहे. मला ढकललं त्याने. तो जोरात ओरडू लागला. सर्वच जण घाबरले. मी नाही हात लावणार, सोडा. राकेश पेटीपासून दूर झाला आणि थरथरत होता. अरे यार, चला इथून. मला ही जागा योग्य वाटत नाही. तुला साधे बुटाचे जोड उचलायला एवढा त्रास होतो? थांब, मी बघतो. असं म्हणत सुजयने सहजपणे ते पेटीवरचे जोड उचलले आणि खाली जमिनीवर टाकले. बघितलं, तू ना उगाच आम्हाला घाबरवत होतास. राकेश, काय आहे या संदुकीत? असं म्हणत सुजय पेटीची कडी उघडू लागला. त्याने ती उघडली, पण आतमध्ये काही नव्हतं. ती पेटी तो बंद करणार एवढ्यात त्या लोखंडी पेटीचं झाकण त्याच्या हातावर पडलं आणि त्याची बोटं त्यात अडकली. वाचवा, वाचवा मला, सोडा, मेलो रे. असं करत सुजय जीवाच्या आकांताने ओरडत होता. त्याच्या बोटांचा पुरता खिमा झाला होता. कसे बसे त्याने व त्याच्या मित्रांनी जोर लावून पेटी उघडून त्याची बोटं वाचवली. आता चला, इथून निघा लवकर. कोणीतरी आहे इथे. राकेश खरंच बोलतोय. तो भीतीने कावराबावरा झाला होता. बोटातून रक्ताची धार आली आणि त्याच्या रक्ताचे थेंब जमिनीवर टपटप पडत होते. खरंच इथे काहीतरी आहे. त्यांनी आपल्याला काही करण्याच्या आत आपण इथून निघायला हवं. हो, मलाही तेच वाटतं. रवीनेही त्याला दुजोरा दिला. इतक्यात पेटीचं झाकण परत बंद झालं आणि मोठा आवाज घुमला. यात रवीच्या हातातील टॉर्च आपोआप बंद पडला आणि सौरभच्या हातातून मशालही कोणीतरी हिसकावून जमिनीवर फेकली. आता जवळपास अंधार झाला होता. सर्वांनी आरडाओरड चालू केली. ते तळघर आवाजाने गजबजले होते. यात एक अपरिचित आवाज आला. कोणीतरी भारी भरकम देह बुटांचा थाप देत ओरडत तिथून निघून गेल्याचा. राकेशने प्रयत्न केला आणि परत त्याने ती पडलेली मशाल उचलली. रवीने कसाबसा आपला टॉर्च शोधला आणि याच गडबडीत त्यांनी पाहिलं की जमिनीवर रक्ताने माखलेले बुटांचे ठसे लागले होते. ते पाहून सर्व घाबरले. ते तळघराच्या बाहेर हवेलीच्या दिशेने गेले. सर्वजण घाबरतच हवेलीच्या आत जाण्यासाठी निघाले आणि यातच जोरात कर्कश ओरडण्याचा भरगच्च आवाज आला. आत गोंधळाचं वातावरण झालं. सर्वजण अक्षरशः कापू लागले आणि सर्वांनी त्या तळघरातून बाहेर पडण्यासाठी जिने चढून धाव घेतली. बाहेर पडण्याचाही दरवाजा आता बंद झाला होता. आता काय करायचं? सर्वजण दरवाजा जीवाच्या आकांताने ढकलत होते. शेवटी खूप प्रयत्नाने तो दरवाजा उघडला. तसा सर्वांचा जीवात जीव आला. राकेश दरवाजाच्या बाहेर पडला. मागून सर्वजण येत होते, पण पाहतो तर काय, तो पुतळा त्याच्या दिशेने चालत येत होता. त्याला बघून सर्व परत घाबरून जीव मुठीत घेऊन तळघरात घुसले आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला. या गडबडीत राकेश बाहेरच राहिला. सर्वांचा जोरजोरात श्वासोच्छवास चालू होता. आत मरण आणि बाहेरही मरण. आता काय करायचं? बिचारा राकेश बाहेरच राहिला, पण परत दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही कोणी करत नव्हतं. सुजय रडू लागला. अरे, ही रडायची वेळ नाही, काही करायची वेळ आहे. रवी त्याला धीर देत होता. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की बघा, इथे काहीतरी गडबड आहे. तुम्ही माझं ऐकलं नाही. आता भोगा आपल्या कर्माची फळं. सौरभ सर्वांना दोष देत होता. तुला वाटतं ना, मग मीच काही करतो. नको नको करत सौरभने त्याला खेचलं. अरे, भांडू नका रे, ही वेळ आपल्याला एकमेकांना साथ द्यायची आहे. रवी बोलला. तळघरातून आवाज आला. कोणीतरी सारखं आत चालत होतं. थोडा वेळ तणाव झाला. मग भयान शांतता पसरली आणि अचानक राकेशच्या किंकाळीने ती शांतता भंग केली.
राकेशचं काय झालं? बिचारा बाहेर राहिला. त्याच्या जीवाचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? आणि आपण दार लावलं या विचाराने ते तिघेही खिन्न झाले. काय करावे कोणालाच काही सुचत नव्हतं. रवीने हळूच काळजीपोटी दरवाजा उघडून कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. बघतो तर काय, राकेश समोर नव्हता. त्याने दरवाजा उघडला आणि मित्रांना तिथेच थांबण्याचा इशारा केला. इतक्यात जोरात हिंसक आरोळी आली. तो पुतळा जिवंत झाला होता आणि त्या हवेलीत फिरत होता. रवीची बोबडीच वळाली. तो परत तळघरात आला. अरे बाहेर राकेश नाही, सैतान फिरत आहे. दरवाजा उघडू नका, जीवाच्या आकांताने तो ओरडत होता. मला तर हे गूढ काही उलगडतच नाही, ते विचार करत होते. पण तळघरात उतरून खाली जायची हिंमत कोणातच नव्हती. तिथून सारखे आवाज येत होते. तळघर किंचाळण्याच्या आणि विव्हळण्याच्या आवाजाने गुंजलं होतं. कोण कुठून येईल काहीच समजत नव्हतं. आतून ते भरदार पावलांचे आवाज येत होते. सर्वजण देवाचा धावा करत होते. काही वेळ गेल्यावर परत सर्वत्र शुकशुकाट झाला. थोड्या वेळासाठी सर्वजण निवांत बसले होते. जोरजोरात श्वासोच्छवास चालू होता. इतक्यात परत मोठ्याने ओरडल्याच्या आवाजाने सर्व शांतता भंग झाली. बाहेरून आवाज येत होता. दरवाजा जोरजोरात ठोठावला जात होता. पण कोणाची हिंमत नव्हती दरवाजा उघडून बाहेर येण्याची. इतक्यात राकेशने आवाज दिला, हरामखोरांनो, दरवाजा उघडा, मी आहे. तसं सर्वांच्या जीवात जीव आला. त्यांनी दार उघडले. पटापट तळघराच्या खोलीतून ते बाहेर पडले. समोर बघतात तर राकेश उभा होता. तो थकला होता. त्याच्या अंगावर रक्ताचे डाग होते. तोंड देखील रक्ताने माखलं होतं. हातात एक कुऱ्हाड होती. त्या कुऱ्हाडीलाही रक्त होते. सर्वांना संभ्रम होत होता की हा राकेश आहे की सैतान. राकेशने जमिनीवर तुकडे तुकडे झालेल्या त्या पुतळ्याच्या दिशेने इशारा केला, जो त्याने 4-5 घावातच जमीनदोस्त केला होता. त्या पुतळ्यातून रक्त वाहत होतं. हा पहा सैतान, या पुतळ्यात जिवंत झालेला. हाच आपल्याला मारणार होता. बरं झालं याला मी तोडलं. मी. अशा किती शक्तींचा वावर या हवेलीत आहे माहीत नाही, पण मला वाचवायला तुमच्यापैकी कोणीच आलं नाही. पण मी तुमच्यासाठी परत आलो. सर्वांनी आपापल्या माना खाली घातल्या. मी माझा जीव वाचवला असता, पण पाहिलं की हा पुतळा तुमच्या दिशेने चालत आहे. मी जवळच भिंतीवर लटकवलेली कुऱ्हाड घेतली आणि पहिले याचे मुंडके तोडले. हा तरी सुद्धा चालत राहिला. याच्या धडातून रक्ताचा पाट वाहत होता. मानेतूनही रक्त उडत होतं. हा परत हालचाल करू नये म्हणून मी याचे पाय तोडले आणि हा कोसळल्यावर या पुतळ्याचे आणखी 2 भाग केले आणि तसा यातून काही प्रकाश बाहेर पडला. तो प्रकाश तुमच्या दिशेने गेला, म्हणूनच मी त्या मागावर आलो. मी याला तळघरातही पाहिलं होतं, पण कोणाला बोललो नाही, कारण तुम्हीच खूप घाबरला असता. हा तळघरात एका कोपऱ्यात उभा होता, पण याचं मुंडकं नव्हतं. मी तेच पाहून या पुतळ्याचंही मुंडकं छाटलं. आता हा आपल्याला जास्त त्रास देणार नाही. या हवेलीत काळी जादू करून पिशाच्च पाळून ठेवली आहेत. खूप वाईट शक्तींना इथे जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा आणि शक्य तितक्या लवकर इथून निघा. चला मग इथून जाऊ. आपापलं सामान घ्या. ते पिशाच्च परत आपल्या मागे लागायच्या आत. सौरभ म्हणाला, नाही, असं सहज नाही. राकेश द्वेषाने पेटला होता. काय? आता काय करणार आहेस तू? नको, आपल्या जीवाला धोका आहे, सुजय समजवत होता. तो आपल्या जखमी हाताकडे पाहत होता. असू दे, ज्याला कोणाला माझ्या मागे यावंसं वाटतं त्यांनी यावं, नाहीतर मी एकटा जातो. मी सांगतो ते लक्ष देऊ नये का? त्या पुतळ्याचे तुकडे प्रत्येकाने ओढत तळघरात न्या.
चला लवकर. इतक्यात परत तळघराचा दरवाजा बंद झाला. तसं राकेशने धावत जाऊन त्या दरवाजावर कुऱ्हाडीने वार केला. एक किंकाळी आली. दरवाजातून रक्ताची धार निघाली. या शापित हवेलीत प्रत्येक निर्जीव वस्तूंमध्ये जीव होता. राकेशने पायाने लाथ मारून दरवाजा उघडला. तू आमचं काही बिघडवू शकत नाहीस, समजलं? तो द्वेषाने बोलत होता आणि तसाच तो आत शिरला. इतक्यात जोराचा धक्का त्याच्या पाठीला लागला आणि तो जमिनीवर पडला. त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली पडली. अंधारात काही दिसत नव्हतं. सर्व मित्र त्या पुतळ्याचे तुकडे घेऊन आत आले. सुजयने टॉर्च चालू केली. कुऱ्हाड गायब होती. रवीने एका हातात मशाल घेतली. सर्वजण ते तुकडे जमिनीवर फरफटत नेत होते. राकेशने पुतळ्याचं मुंडकं हातात घेतलं होतं. ते तळघरात पोहोचले. ते पिशाच्च पेटीच्या समोर प्रकट झालं. काळी उंच आकृती, धिप्पाड देह समोर होता. लाल लाल डोळे. कोणाचा धीर झाला नाही. पण राकेश उठला. सर्वच जण घामाघूम झाले. घाबरून थंड पडले. राकेशच्या हातातील मुंडकं अचानक जिवंत झालं. त्याचे डोळे गरागरा फिरू लागले. ते विचित्र आवाज करू लागलं. राकेशने अचानक घाबरून ते खाली टाकलं. पण त्याने लागलीच मशालीने त्या मुंडक्याच्या डोळ्याला आग लावली. चरचर करत ते डोळे जळू लागले. तशी ती काळी आकृती गायब झाली. सर्वांनी पटापट तळघरात त्या पुतळ्याचे रक्ताने माखलेले तुकडे जमा केले. राकेशने जवळच पडलेल्या चादरीत ते एकत्र केले आणि ती संदूक उघडली. त्या तुकड्यांना आग लावून ती संदुकीत टाकली. अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्यांनी ती संदूक बंद केली आणि बाहेरून त्याला कडी घातली. तसं त्या पेटीतून तडफडण्याची हालचाल होऊ लागली. जणू एक एक तुकड्यात त्या सैतानाचा जीव होता. ते सर्व संदुकीपासून दूर झाले. सर्वांनी हा थरारक अनुभव घेतला. ते सर्व तळघरातून बाहेर पडत होते. इतक्यात रवीला ती राजेशाही पादत्राणे दिसली. लागलीच त्याने मशालीने ती पेटवून टाकली. त्यातून धूर येऊ लागला. पण तरीही ती चालू लागली. आग लागलेल्या अवस्थेत ते बूट काही अंतरावर जाऊन परत निशप्राण झाले. यात काहीतरी होतं. मी सांगत होतो ना. सौरभ मोठ्याने ओरडत होता. थोडा वेळ जाऊ दिला, पण आता काहीच हालचाल नव्हती. सर्वत्र शांतता होती. सर्वांनी घाईघाईत आपापलं सामान घेतलं आणि ते हवेलीतून पटापट धावत बाहेर पडले. बाहेरचा गेट उघडला आणि गाडीच्या दिशेने ते धावत गेले. सर्वांनी हवेलीकडे पाहिलं तर एक एक करत हवेलीतले दिवे पटापट बंद झाले. मशाली विझल्या. सर्वत्र अंधारच अंधार झाला. त्या हवेलीतून आता चित्रविचित्र भयानक ओरडण्याचे, रडण्याचे, विव्हळण्याचे आवाज घुमू लागले. आणि ती हवेली काळोखात विलीन झाली. इतक्यात राकेशच्या काही लक्षात आले आणि तो भीतीने जोरात ओरडला, अरे थांबा, गाडीच्या चाव्या? त्या तर हवेलीतच राहिल्या. सर्वजण भीतीने एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते आणि भीतीने ते थंड पडले. आता एकच प्रश्न त्यांच्या समोर होता. त्या हवेलीत परत कोण जाणार याचा? काय करावं कोणालाच सुचत नव्हतं. आत जायचं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं होतं. त्या भयानक हवेलीत परत जाण्याचा आता विचारच करवत नव्हता. मरू देत चावी, राहिली तर राहिली. आपण इथेच रात्र काढू, सकाळी बघता येईल. पण आता कोणतीच रिस्क नको. सौरभला हवेलीत जाणं म्हणजे साक्षात मरणाच्या दारात जाण्यासारखं होतं. अरे पण इथे आजूबाजूला जंगल आहे. न जाणे कोणते श्वापद बाहेर येईल. आपण गाडीत असतो तरी सुरक्षित असतो. पण आता काय करायचं? रवी बोलला, तरी मी तुम्हाला आधीच बजावलं होतं.
की इथून कुठेही जाऊ नका, गाडीतच रात्र काढू. पण कोणीच माझं ऐकलं नाही. सर्वांनी हवेलीकडे पाहिलं. पूर्ण काळोख होता आत. सर्वच दिवे, मशाली विझल्या होत्या. अशात आत जाण्याचा विचार पण करवत नव्हता. त्या भयानक हवेलीतले प्रकार पाहता बाहेर थांबणंच योग्य होतं. इतक्यात राकेशला काही आठवलं. मला वाटतं जिथे आपण जेवण केलं त्या मंचावरच किल्ल्या ठेवल्या होत्या. जाताना घाईत विसरलो. सामान घेतलं पण चावी राहिली. राकेश स्वतःवरच नाराज झाला. ठीक आहे, मी एक काम करतो. आता काय करणार आहेस तू? सुजयने विचारलं. तुम्ही एक काम करा. सुजय, सौरभ, तुम्ही बाहेर थांबा. मी आणि रवी पटकन जाऊन येतो. चावी हॉलमध्येच आहे, जास्त कुठे जायला नको. मी अजूनही सांगतो, तुम्ही आत जाऊ नका. आपण जे काही होईल एकत्र बाहेर बसून बघू. पण आत जाणं मला योग्य वाटत नाही. सौरभने आपलं मत मांडलं. पण राकेश धाडसी होता. त्याला हे मान्य नव्हतं. एवढी बाहेर रात्र काढण्यापेक्षा एकदा ट्राय करायला हरकत काय आहे? मी आहे ना. तसंही गेल्या वेळी मलाच तुम्ही एकटं टाकलं होतं. सर्वांची तोंडं बंद झाली. राकेशने रवीकडे पाहिलं. मित्रा, तुझ्यावरही जबरदस्ती नाही. मी चाललोय. येणार असशील तर माझ्या मागून ये, नाहीतर तूही थांबू शकतोस यांच्यासोबत. रवीने राकेशकडे पाहिलं. चल, आपल्या मैत्री खातर. दोघेही निघाले. हातात आपापले टॉर्च घेतले. सौरभ आणि सुजयने घाबरतच त्यांना निरोप दिला. मनात एकच होतं, ही शेवटची भेट नाही ना? रवीने गेट ढकलला. आणि दोघं आत जाऊ लागले. आजूबाजूला अंधार आणि झाडी होती. मध्येच हवेलीतून येणारे आवाज त्यांचं काळीज चिरत होते. दोघं चालत चालत आता हवेलीच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले, जिथून त्यांच्यावरच्या या सर्व भयान प्रसंगाची सुरुवात झाली होती. दोघांनी दरवाजाला हात लावले आणि जोरात ते दार ढकलले. तसं धाडकन ते दार उघडलं. दोघांनी आत टॉर्चचा प्रकाश मारला. आत भयान शांतता पसरली. हवेलीतून येणारे आवाज अचानकच थांबले. आता फक्त राकेश आणि रवीच्या काळजाची धडधड त्यांना स्वतःला जाणवत होती. रवी आणि राकेश आता हॉलमध्ये दाखल झाले. ते जेवणाचा मंच, ज्याच्यावर चाव्या ठेवल्या होत्या, त्याचा वेध घेत पुढे जात होते. दोघे हवेलीत शिरल्यावर धाडकन हवेलीचं प्रवेशद्वार बंद झालं. तसं राकेश आणि रवी भीतीने ओरडले. एकमेकांना बिलगले. त्या गडद अंधारात भीती अजून वाढली होती. हवेलीतून आता मोठमोठ्याने हसल्याचे आवाज येऊ लागले. तसं दोघंही हवेलीत सर्वत्र टॉर्च मारून पाहू लागले. कोण आहे? कोण आहे? रवी मोठ्याने ओरडत होता. इतक्यात राकेशला तो मंच दिसला. त्याने टॉर्च मारला. त्यावर गाडीच्या किल्ल्या होत्या. आपलं काम झालं. त्याने रवीला खुणावलं. दोघांनाही आता त्या हवेलीतून निसटायचं होतं. दोघे हवेलीच्या मुख्य दरवाजाजवळ परत जाऊन जोरजोरात धक्के मारू लागले. दरवाजा काही उघडत नव्हता, पण काही वेळातच त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. दरवाजा उघडला. दोघेही खूप घाबरले होते आणि हवेली बाहेर पडण्यासाठी अधीर होते. राकेश धडपडत बाहेर पडला. रवी त्याच्या मागे होता. रवीही दरवाजा ओलांडत होता, पण अचानक रवीचे पाय मागून ओढले गेले आणि तो हवेलीत खेचला गेला. राकेश मागे त्याला बघण्यासाठी वळलाच तसा हवेलीचा दरवाजा बंद झाला. रवी आतून ओरडला, राकेश, मला वाचव, राकेश. बस, या एका आरोळीनंतर त्याचा आवाजही बंद झाला. आतून सामानाची आदळापट केल्यासारखे आवाज घुमू लागले. राकेश गोंधळात पडला. त्याने लागलीच दरवाजावर धक्के मारायला सुरुवात केली. तो जीवाच्या आकांताने ओरडून रवीला हाक मारत होता. सोड, सोड माझ्या मित्राला, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. राकेश मोठमोठ्याने ओरडत होता, पण आता त्याचा काहीच उपयोग नव्हता. जे व्हायचं ते झालं होतं. हवेलीने आपला बदला पूर्ण केला होता.
परत सर्व शांत झालं, पण रवीचा काही पत्ताच नव्हता. इकडे सुजय आणि सौरभ दोघांची आतुरतेने वाट पाहत होते. राकेश हवेलीच्या दरवाजाच्या बाहेर रडत बसला होता. सोड माझ्या मित्राला, हवं तर मला ने, पण त्याला सोड. हवेली शांत झाली होती. थोड्याच वेळात राकेश जागेवरून उठला. त्याने आपले डोळे पुसले. मित्राच्या अवस्थेला आपण जबाबदार आहोत ही गोष्ट त्याच्या मनाला खायला लागली. राकेश जीवाची पर्वा न करता हवेलीच्या दारावर लाथा मारून, धक्के मारून तो उघडण्याचा प्रयत्न करत होता. पण रवीचं काय झालं काहीच कळत नव्हतं. राकेश तसाच उठला आणि धावत हवेलीच्या गेटजवळ गेला. राकेशला पाहिल्यावर दोघांच्या जीवात जीव आला. पण रवी कुठे आहे? दोघांनी हा प्रश्न केल्यावर राकेश ढसाढसा रडू लागला. त्याला मी नाही आणू शकलो. तो हवेलीत बंदिस्त झाला. खूप प्रयत्न केले, पण माझं काहीच चाललं नाही. राकेशने किल्ल्या सुजयच्या हाती दिल्या. जोपर्यंत रवी येत नाही आपणही कुठेही जायचं नाही. तरी मी तुम्हाला सांगत होतो, सौरभ बोलला. चला आपण मिळून प्रयत्न करू. मित्राला असं नाही रे सोडू शकत, सौरभ म्हणाला. सर्वांच्या मनात भीती होती, पण मित्राच्या काळजीपोटी सर्वांनी धीर केला. तिघजण गेट खोलून हवेलीच्या प्रवेशद्वाराजवळ थांबले. हवेली पहिल्यापेक्षाही जास्त भयानक वाटत होती. मित्रांनो, काळजी घ्या. जे रवी सोबत झालं ते आपल्या कोणासोबतही होऊ शकतं, म्हणून सतर्क रहा. राकेशने सर्वांना बजावले. सुजयने हवेलीचा दरवाजा ठोठावला. तसं आत काही हालचाल जाणवली. आत कोण असेल? ते पिशाच्च की रवी? नेमकं कोण? सर्वांना प्रश्न पडला. सुजय परत दरवाजा ठोठावण्याच्या तयारीतच होता, पण तसं आपोआप हवेलीचं दार उघडलं. आणि सर्वजण मागे झाले. हवेलीत अचानक प्रकाश झाला. मशाली पेटल्या. कंदिले, मेणबत्त्या आपोआप जळू लागल्या. जणू त्या हवेलीने सर्वांना खास निमंत्रण दिलं होतं. राकेशने सर्वांना सावध केलं. हे पहा मित्रांनो, हा नक्कीच आपल्याला अडकवण्यासाठीचा हा खेळ आहे. सोबत रहा. राकेशने आणि सुजयने मशाली घेतल्या. रवी, रवी, कुठे आहेस तू? सर्वजण हाका मारू लागले. मनोमन देवाचा धावा करत होते. तळघराचा दरवाजा उघडाच होता. आत घुडूप अंधार पसरला होता. राकेश सर्वत्र शोधाशोध करत होता. मध्येच कोणी ओरडल्याचा आवाज हवेलीची शांतता भंग करत होता. सर्वांच्या अंगात धडकी भरवत होता. रवी मित्रा, कुठे आहेस तू? काहीतरी बोल. राकेशने परत आवाज दिला. एवढ्यात त्यांचं लक्ष एका भरदार आवाजाच्या दिशेने गेलं. हवेलीच्या वरच्या मजल्यावर तो पिशाच्य रूपी सैतान काळ्या कपड्यात लाल लाल आगीने भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे एकटक बघत होता. सैतानी आवाजात त्याने आरोळी ठोकली आणि क्षणभरात विलुप्त झाला. सर्वजण घाबरून पळत सुटले. वाट मिळेल तिथे शिरले. राकेश तळघरात घुसला आणि दोघंजण जिन्यालगतच्या त्यांच्या खोलीत घुसले. त्यांनी दार लावून घेतलं. राकेश मशालीने आत चारही बाजूचा कानोसा घेत होता. हळूहळू पुढे जात होता. इतक्यात त्याला आतून रवीचा आवाज आला. हो मित्रा, मी आलोय. कुठे आहेस तू? मी आत आहे, संदुकीत. मला वाचव, मला बाहेर काढ. राकेश धावत आवाजाचा मागोवा घेत तळघरातील संदुकीजवळ गेला. ही तीच संदूक होती ज्यात त्यांनी त्या सैतानाला जाळून तुकडे तुकडे करून कोंबलेलं होतं. पण यात रवी कसा?
संदुकीत रवी रक्ताने माखलेल्या अवस्थेत अर्धवट बाहेर लटकलेला होता. फक्त धड बाहेर होतं. राकेश संदुकीचं झाकण उघडतो आणि रवीला बाहेर काढतो. रवीच्या अंगावर धारधार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. राकेश त्याला विचारतो, रवी हे काय झालं तुला? कोणी केलं? बोल. आणि कपाळावर ही खूण कसली? रवी अर्धवट शुद्धीच्या अवस्थेत त्याला उत्तर देणं टाळतो. तो त्याला तळघरातील एका कोपऱ्यात हात दाखवतो आणि तो बेशुद्ध होतो. राकेश रवीचे ठोके बघतो. त्याच्यात अजूनही प्राण शिल्लक असतो. राकेश त्याला जमिनीवर झोपवतो. काय असेल तिथे? रवी मला काय दाखवत होता? रवीला मला लवकर इथून बाहेर काढायला हवं. मार्ग शोधायला हवा. राकेश रवीने दाखवलेल्या जागी जातो. तिथे एक सिंहाच्या आकाराचं लोखंडी मुंडकं असतं. राकेश त्या लोखंडी मुंडक्याला हात लावतो. तसं त्याच्या लक्षात येतं की ते फिरतंय. तसं राकेश ते गोल फिरवतो. अचानक भिंतीतून एक दरवाजा उघडतो. आत काही विचित्र पण भयानक असं राकेशला दिसतं. आत मेणबत्त्यांनी प्रकाश केलेला होता. जमिनीवर तंत्रमंत्र साधनेसाठी आकृत्या काढलेल्या होत्या. गोलाकार मेणबत्त्या पेटवलेल्या होत्या. त्या गोलाच्या मध्ये एक मानवी कवटी होती. आजूबाजूला खूप काही विचित्र साहित्य विखुरलेलं होतं. राकेश हे सर्व पाहत होता. याचा या हवेलीशी काय संबंध असावा याचा तो विचार करत होता. तिथे जवळच एक पुस्तक उघडलेल्या अवस्थेत पडलेलं होतं. त्यात काही अनाकलनीय अशी चित्रे आणि काही तंत्रमंत्र आदीबद्दल लिहिलं होतं. राकेश पुस्तक घेण्यासाठी खाली झुकला. इतक्यात त्याला काही चाहूल लागली. जणू कोणीतरी मागे आहे. तसा तो झटकन बाजूला झाला. लागलीच एक कुऱ्हाडीचा घाव मागून राकेशचा वेध घेत जमिनीवर आदळला. राकेशने चालाखी दाखवल्यामुळे त्याचा प्राण वाचला. त्याने मागे पाहिले आणि क्षणभर तो थक्क झाला. त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. मागे रवी होता. त्याचे डोळे पांढरे झाले होते. तो गुरगुरत राकेशवर घाव घालण्यासाठी चालून आला होता. रवीच्या अंगातून रक्त ओघळत होतं. हा रवी आहे की सैतानाने याच्यावर कब्जा केला आहे? राकेशला विचार करायला वेळ नव्हता. राकेशने मशालीने रवीला मागे केले आणि त्याच मशालीने तंत्रमंत्र करण्यासाठी ठेवलेल्या कवटीलाही उडवून राकेश बाहेर पळाला. त्या अघोरी यंत्राला त्याने बिघडवले होते. तसा त्यातून धूर येऊ लागला आणि ती कवटी अचानकच पेटली. राकेशने ते पुस्तक उचलले होते. हातात मशाल घेऊन धावत तळघराच्या दरवाजापाशी तो पोहोचला. राकेश तळघराच्या बाहेर पडण्यासाठी दरवाजाला धक्का मारत होता, पण तो बंद होता. आतून रवी लंगडत लंगडत राकेशच्या दिशेने हातात धारधार कुऱ्हाड घेऊन येत होता. भयानक आवाज काढत होता. त्याचे डोळे पांढरे झाले होते. मृत्यू आता समोर होता. अचानक तळघराचा दरवाजा बाहेरून उघडला गेला. बाहेर सुजय आणि सौरभ होते. चला निघा इथून. आत रवी आहे, पण तो सैतानाच्या वशमध्ये आहे. हे ऐकताच ते तिथून पलायन करतात आणि हवेलीतल्या एका खोलीत आत शिरून दरवाजा लावून घेतात. तुम्ही इथे कसे? सर्वच जण घाबरलेले असतात. तू तळघरात घुसलास, मी पाहिलं होतं. दरवाजाचा आवाज ऐकून आम्ही दोघं धावत आलो. त्याने आपली कुऱ्हाड राकेशच्या हातात दिली आणि त्याच्या हातातलं पुस्तक घेतलं. हे तुझ्या हातात काय आहे? सौरभ राकेशला विचारतो. राकेश इशाऱ्यानेच सर्वांना तोंड बंद करायला सांगतो. राकेश ते पुस्तक हळूच उघडतो. त्यात विचित्र भाषा आणि चित्र असतात. जास्त करून सैतानाची चित्रे, आकृत्या, मंत्र, तंत्र आणि विधी याची माहितीच त्या पुस्तकात रेखाटलेली होती. पुस्तक खूप जुनं होतं
आणि त्यातील मजकूर कोणालाच कळत नव्हता. राकेश प्रत्येक पान निरखून बघत होता. बघता बघता त्यांनी एक पान उघडलं. चित्रात सैतानाचा जन्म आणि त्याचा प्रभाव याबद्दल चित्राने माहिती लिहिली होती. राकेशने सौरभला ते पान दाखवलं. सौरभलाही कळलं. सैतानाला पिशाच्यांना जागृत करण्याची मंत्र आणि विधी तसेच काही मजकूर त्यात होता. पण सुजयच्या काहीच लक्षात आलं नव्हतं. पुढच्याच पानावर एक चित्र होतं आणि त्याबद्दलही काही लिहिलं होतं. ते पाहून राकेशला काही आठवलं. अरे हो, असं चिन्ह मी रवीच्या हातावर पाहिलं जेव्हा मी त्याला जमिनीवर झोपवत होतो. याचा अर्थ तो. राकेश हळू आवाजात बोलत होता. खूप पानं उलटल्यावर राकेशच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं. मनात शंका घेऊन राकेशने अजून एक पान उलटलं. त्यावर जे दाखवलं होतं ते पाहून राकेशच्या अंगात धडकी भरली. त्यात जी चित्र होती त्यामध्ये दाखवलं होतं की अशी खूण असणारा व्यक्ती सैतान बनत जातो. हळूहळू सैतानाचा असर त्याच्यावर बनत जातो. त्याचं शिर धडावेगळं करणं गरजेचं आहे. हा त्याला संपवण्याचा एकमेव मार्ग आहे. म्हणजे ती तळघरात ठेवलेली कवटी ही कोणाचं तरी मुंडकं होतं या साधनेत वापरलेलं. राकेशला आणि सौरभला समजलं, पण सुजयला अजूनही काही कळत नव्हतं. त्यांच्यात काय बोलणं झालं याचं त्याला काहीच उमगलं नव्हतं. या पुस्तकातून कळतं की रवीत त्या पिशाच्याने प्रवेश मिळवून सैतानाचं रूप धारण केलं आहे आणि या सैतानाला जो कोणी मारेल त्यात देखील हा सैतान प्रवेश करेल. म्हणून या सैतानाचा कधीच अंत नव्हता. केवळ जो देह त्या सैतानाने धारण केला आहे तो पूर्णतः नष्ट केल्यास ते पिशाच्य तो देह सोडून त्याच्या मूळ रूपात येईल. राकेशने आपले शब्द पूर्ण केले. सौरभ सगळं ऐकत होता. इतक्यात दरवाजावर थाप पडते. दोघं घाबरून दरवाजामागे लपतात. राकेशला समजतं तोही कुऱ्हाड घेऊन यावेळी तयार असतो. बाहेर रवी असावा. राकेश दरवाजामागे जाऊन हळूच तो उघडतो आणि रवी जो आता पिशाच्य बनला होता चित्रविचित्र आवाज काढून त्या खोलीत दाखल होतो. एवढ्यात दरवाजाआडचा राकेश कुऱ्हाडीने मागून त्याची मान छाटतो. ते मुंडकं गरगरत जाऊन हवेलीत फेकलं जातं आणि धड खाली पडतं. रवीचं धड तडफडत खोलीत पडतं. हे काय केलंस राकेश तू? आपल्या मित्राला मारलंस? तुला माहीत आहे ना मगाशी तू आम्हाला काय सांगितलंस? सौरभ बोलतो. पळ इथून, जीव वाचवायचा असेल तर. सौरभ सुजयला बोलतो. या घटनेने सुजय हादरून जातो. तसं सर्व हवेलीच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचतात. सुजय दरवाजा उघडणार इतक्यात सौरभ मशालीने ते पुस्तक पेटवतो. तसं हवेलीत मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज सुरू होतात. वेळ कमी आहे, दरवाजा उघड सुजय. राकेशने पाहिलं. रवीच्या अंगावरची सैतानाची खूण आता त्याच्या हातावर उमटली. राकेशने क्षणाचाही वेळ न गमावता धारधार कुऱ्हाड आपल्या मानेवरून फिरवली आणि तो खाली कोसळला. राकेशने सुजयकडे इशारा करत देह खाली टाकला. सौरभ आणि सुजय मोठ्याने ओरडले, राकेश! राकेश आता रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. देह अजूनही तडफडत होता. मानेतून भळाभळा रक्त वाहत होते. राकेशने मित्रांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःला संपवले होते. राकेश आता संपला होता. सौरभ आणि सुजय थरथर कापत होते. सुजयने सौरभला हवेलीचा दरवाजा उघडायला सांगितला. तसं सौरभ हवेलीच्या दरवाजापाशी गेला. सुजय मागे धारधार कुऱ्हाड घेऊन सौरभच्या दिशेने वळला. सौरभने हवेलीचा दरवाजा उघडला होता, पण तो मागे वळून बघत नव्हता. आता सुजय सौरभच्या मागे उभा होता. हवेलीत आता भयान शांतता होती. सुजयचं काळीज जोरजोरात धडधडत होतं.
तो कुऱ्हाड घेऊन सौरभच्या मागून हलक्या आवाजात बोलला, सौरभ. सौरभने मागे वळून पाहिलं तेवढ्यातच वाऱ्याच्या वेगाने एक घाव त्याच्या मानेवर पडला आणि सौरभचं मुंडकं खाली पडलं. सुजय मोठमोठ्याने श्वास घेत होता. सुजयने पाहिलं सौरभचे डोळे सफेद झाले होते. त्याचा संशय खरा ठरला. सौरभ ही आता सैतान बनणार होता. सुजय हवेलीच्या बाहेर आला. त्याने मागे वळून पाहिलं. आत राकेश आणि सौरभच्या हसण्याचे आवाज येत होते. त्यांची जमीनदोस्त झालेली मुंडकी आता हसत होती. सुजय तिथून जीव घेऊन पळत सुटला. त्याला स्वतःचे प्राण वाचवायचे होते. त्याने कोणावरही विश्वास ठेवणं टाळलं. त्याला आपला जीव महत्वाचा वाटला. धावत धावत तो गाडीजवळ आला आणि धापा टाकत त्याने खिशात हात टाकला. थँक गॉड, चावी सुजयच्या खिशात होती. त्याने लागलीच गाडी चालू केली आणि हवेलीकडे मागे वळून न पाहताच त्याने भरधाव वेगात गाडी सुसाट पळवली. हवेलीपासून दूर आल्यावर त्याच्या मनात मित्रांबद्दल विचार येत होते. मी जे केलं ते योग्य होतं. नाहीतर यापैकी कोणी सैतान असता तर मला जाऊ दिलं नसतं. मी तर आता बाहेर पडलो या हवेलीतून. याचा अर्थ मी वाचलो. दुष्ट शक्तींचा प्रभाव संपला. मी त्यांच्या हद्दीतून बाहेर पडलो. म्हणजे मी आता सुरक्षित आहे. सुजय जीव वाचल्याच्या खुशीत होता. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. गाडी आता घाटावर होती. तिथे खूप वळणं होती. रात्रीची वेळ. सुजय गाडी वेगाने पळवत होता. इतक्यात त्याला गाडीच्या मागच्या सीटवर सौरभ आणि राकेश दिसला. ते रक्ताने माखले होते आणि त्यांचे डोळे पांढरे होते. हे पाहून सुजयचे लक्ष भटकले. गाडीचा तोल गेला आणि ती खोल दरीत जाऊन कोसळली. गाडीने लागलीच पेट घेतला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. हवेलीतील नकारात्मक शक्तींनी त्यांचा प्रभाव सुजयवरही दाखवला. कोणालाच सोडले नाही. चारही मित्र आता संपले होते. विराण जागेतील हवेलीत जाऊन तळघर उघडण्याचा त्यांचा मूर्खपणा त्यांच्या जीवाशी आला. ते म्हणतात ना, मरण परत संधी देत नाही. त्यांची सफर इथेच संपली. कदाचित आजही ती हवेली आपल्या शिकारीची वाट बघत असेल.